नाशिक जिल्हा नियोजन समितीवर अजित पवार यांचं वर्चस्व आहे। सत्तेत आल्यानंतर नियोजन समितीवर 7 जणांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। 7ही सदस्य अजित पवार समर्थक आहेत। अजित पवारांकडून दादा भुसेंना चेकमेट करण्यात येत आहे। दादा भुसेंनी 20 जणांची यादी पाठवलेली होती। अधिक माहिती घेतो आपले प्रतिनिधी महेश महाले यांच्याकडून। महेश, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? लागवी खरं तर नाशिकच्या जिल्हा नियोजन समितीवर पुन्हा एकदा अजित पवार दादा यांचं सत्तेत आल्यानंतर त्यांनी 7 जणांची नियुक्ती केलेली। पुन्हा एकदा अजित पवारांचं वर्चस्व या ठिकाणी बघायला मिळत आहे। खरं तर नाशिकचे पालकमंत्री हे दादा भुसे, मात्र या ठिकाणी दादा भुसे यांना शह देऊन जिल्हा नियोजनच्या समितीच्या याच्यावर अजित पवार यांनी भुजबळ समर्थक मानल्या जाणाऱ्या 7 जणांची नियुक्ती केलेली। एकूणच जर बघितलं तर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भुजबळांना एकीकडे चाल दिल्या जाते, तर येत्या काही दिवसांमध्ये या यादीमध्ये आता दादा भुसे यांच्या व्यक्तीची वर्णी लागेल का हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। यापूर्वी देखील जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपावरून भुजबळ आणि कांदे यांच्यात टोकाचा संघर्ष बघायला मिळाला होता, मात्र त्या यादीत आता येणाऱ्या यादीत आता कुणाचा नंबर लागतो हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। महेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।